जय गुंडानाथ महाराज. जय गुंडानाथ. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्धसिंहासनपीठ की. अखंडानंद रूपाय सव्य ज्ञान प्रदायिनी भवध्वांत दिनेशाय गुंडास्थ गुरुवे महा. श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारपुरजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रताः. ब्राह्मी नर्तनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना. सोऽयं सर्वजगद्गुरुर्विधीयते श्रीमान् प्रभुशङ्करः. गुरुन्नत्वा महेशाक्षान् शङ्करं च सुरेश्वरं. नैष्कर्म्यसिद्धिर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना. नाविरक्तस्य संसारान् निविवृत्सा ततो भवेत्. न चा निवृत्तस्तृष्णस्य पुरुषस्य मुमुक्षुता. विना ज्ञानप्रहाहेण पुरुषार्थः दुर्लभः. तस्माद्यथोक्तसिद्ध्यर्थं परो ग्रन्थो वतार्यते. प्रागनात्मैव दग्धं सदात्मतामेत्यविद्यया स्त्रगालेपनवद्येहं. तस्मात् पश्चेत् विवक्ततिः. क्षीर आक्रम्यपादेन भर्सयत्यपरांशुनः. दृष्ट्वा साधारणं देहं कस्मात् सक्तोऽसि तत्र भोः. वर्चस्के संपरित्यक्ते दोषतश्चावधारिते. यदि दोषं वदेत् तस्मै किं तत्रोच्चरितुर्भवेत्. घटादिवच्च दृश्यत्वात् तैरेव कर्णैर्दृशेः. स्वप्ने चान्वयाज्ञेयो देहो नात्मेति सूरिभिः. चतुभिर्ह्रियते यत्तत् सर्वं शक्त्या शरीरकं. तुलायते तदेवाहं धियाघ्रातमचेतसाम्. अध्याय 2 श्लोक क्रमांक 20 पर्यंत. आत्मज्ञान प्रतिबंध अपनय रूप या अध्यायाचे चिंतन आपण करीत आहोत. आत्मज्ञान होण्यासाठी अर्थात आत्मप्रमा होण्यासाठी जे जे म्हणून काही प्रतिबंधक असेल त्या प्रतिबंधाचा निवारणाचा विचार करणारा हा 2रा अध्याय आहे. मोक्षाच्या प्राप्त्यर्थ म्हणून तत्वमसी महावाक्य आणि त्या महावाक्यार्थ बोधापासून समुत्पन्न झालेलं जे ज्ञान की जे अज्ञान निवारक अशा स्वरूपाचा आहे त्या महावाक्याचा निर्णय मात्र पहिल्या अध्यायात केला गेला. त्या महावाक्याच्या श्रवण मात्रे व्यक्तीच्या ठिकाणी जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होतं आणि ते झालेलं ज्ञान जीव ब्रह्मैक्यामध्ये असलेला जो भेद आहे, जीव ब्रह्मैक्यता नाही असं जो माझा अनुभव आहे, जीव आणि ब्रह्म निराळा आहे, आत्मा आणि परमात्मा निराळा आहे, जगत आणि मी निरनिराळे आहोत, अशी जी भेदाची अनुभूती प्रत्येक व्यक्तीला येते, त्या भेदाच्या असलेल्या अनुभूतीचं निवारण करण्यासाठी वा दृढ मिथ्यात्व निश्चय या भेदाच्या दृष्टीने करण्यासाठी म्हणून त्या महावाक्याचा विचार म्हणजेच जिथे स्वरूपपद बोध असं होतोय अशा असलेल्या पदांनी संयुक्त असलेलं ते वाक्य अथवा महावाक्य की जिथे ऐक्य प्रतिपादन केलेलं आहे त्या महावाक्याचा विचार या सगळ्या असलेल्या भेदाच्या निवारणासाठी म्हणजेच अज्ञानाच्या निवारणासाठी अर्थात ज्ञानप्राप्तीसाठी केला आहे असा आपल्याला विचार करता येतो. केवळ अज्ञान निवृत्ती ही महावाक्याने होते असं म्हणता येणार नाही. थेट निवृत्ती होते असं होत नाही. मध्यामध्ये ज्ञान ही मात्र गोष्ट होत असते. महावाक्य श्रवणे, महावाक्य निर्णय, महावाक्याचा विचार आहे आणि त्या महावाक्याचा विचार झाल्याच्या उपरांत निर्माण होणारं जे ऐक्य ज्ञान आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञान आहे,
त्या ज्ञानाचा परिणाम मात्र अज्ञान निवारणार्थ आहे. कारण का ज्ञान आणि अज्ञान यांच्या असलेल्या जोडीचा हा विचार असल्यामुळे सापेक्षतेच्या दृष्टीने विचार जर याचा केला तर ज्ञान अज्ञानाचा अभावरूप असा असून तो अन्योन्य अभावरूप म्हणजे भेदरूप असा सिद्ध होत असल्या कारणानं ज्ञान एकच असं आहे की जे अज्ञानाचं निवारण करण्यासाठी मात्र समर्थ आहे. याचा आपण विचार पहिल्या 5 पाठामध्ये फार खुलासेवार केलेला आहे. ज्ञान हेच अज्ञानाचं विरोधी का हे सांगत असताना एकमेकांचा अभाव एकमेकांच्या ठिकाणी जोवर असणार नाही तोवर मात्र एकाच्या उपस्थितीत दुसऱ्याचा अभाव होणं अशा पद्धतीची कोणतीही स्थिती होणे संभव नाही. परंतु हे सांगत असताना असाही विचार येणं गरजेचं आहे की ज्ञान उत्पन्न झाला असता अज्ञानाचा अभाव होतो, मग पुन्हा अज्ञान उपस्थित झालं तर ज्ञानाचा अभाव व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचा विचार करणं ही मात्र गोष्ट कोणत्याही पद्धतीत योग्य होत नाही. ज्ञानाचा अत्यंताभाव म्हणजे अज्ञान आहे अशा पद्धतीची व्याख्या आपण पाहिलेली नाही. हा तेच तर विचार करतोय ना आपण. ज्ञान आणि अज्ञानामध्ये अभावतेचा विचार आहे, अभाव असला पाहिजे. जर अत्यंताभावाचा विचार केला असता तर मात्र अशा पद्धतीने कधीतरी एखाद्याची उत्पत्ती विपरीत अशा विचारधारेतून निर्माण झाली असते आणि तसा तसा पुन्हा प्रसंग निर्माण झाला असता. परंतु ज्ञान आणि अज्ञानाच्या जोडीमध्ये भेद दाखवून देणं एवढाच काय तो प्रकार आहे. ज्ञान म्हणजे अज्ञान नाही, अज्ञान म्हणजे ज्ञान नाही, ही गोष्ट भेदाच्या रूपाने सिद्ध आहे. एकमेकाची सापेक्षता ही जरी तिथे सांगायची असली तरी ती विधेय रूपात आहे, उद्देश रूपात नाही, मुख्य रूपाने सापेक्षतेचा विचार नाही. ज्ञान स्वतंत्र आहे, याचा अभाव म्हणजे ज्ञान आहे असं नाहीये. याच्या अभावकाली अज्ञानाच्या अभावकाली ज्ञान आहे वा ज्ञान असताना अज्ञानाचा अभावकाल आहे. पण ज्ञान नावाची वस्तू स्वतंत्र आहे, अज्ञान नावाची वस्तू स्वतंत्र आहे, ही ज्ञानाच्या अभावकाली असते. म्हणजे दोघांचं स्वतंत्र असलेलं अस्तित्व हे मात्र निरनिराळं असल्यामुळे आणि त्याच्या असलेल्या अस्तित्वाचा विचार केला असता ज्ञानाचं अस्तित्व, ज्ञान कोणाचं आहे? आत्म्याचं. आत्म्याचं ज्ञान आहे असा जर व्यवहार केला तर थोड्या असलेल्या या वाक्यावरून विचार करा. आत्म्याचं ज्ञान म्हणजे आत्मा आहे काय? वेगळं झालं का वेगळं झालं नाही? जर वेगळं होतंय तर द्वैतापत्ती पुन्हा येते. म्हणजे एक ज्ञान आत्म्याचं ज्ञान हे एक आणि ते सुद्धा खरंच मानायचे. पुन्हा जर ते मिथ्या मानलं तर सगळा प्रपंच संपला. जो परमार्थ नावाचा काही गोष्ट आपण करतोय, आत्मज्ञानासाठी म्हणून जो काही व्यवहार करतोय तो सगळा व्यवहारच फोल ठरला की जो प्रपंचासारखा आहे. म्हणजे येन केन प्रकारे हातात काय येतं? आत्मज्ञानाच्या सिद्धीमध्ये जगत मिथ्या आहे ही गोष्ट सिद्ध केली, म्हणजे जगत असत रूप ही गोष्ट सिद्ध केली. आणि पुन्हा आत्म्याचं ज्ञान असं म्हणून ज्ञानाला जर स्वतंत्र ठेवलं वा त्याचा जर स्वतंत्रपणाने व्यवहार झाला तर आत्मज्ञान सुद्धा काय झालं? ते मिथ्याच झालं ना. मग येन केन प्रकारे हातात येते काय? शून्य, दुसऱ्या हातात येत नाही. आत्म्याचं ज्ञान असं म्हणत असताना या ज्ञानाचा प्रकार सांगत असताना शास्त्राने आपल्या समोर मांडलं की ज्ञान निराळं राहील आणि आत्मा निराळा राहील. असं होईल का? असं झालं असतं जर आत्मा जड राहिला असता तर त्या जड असलेल्या जड असलेल्या इथे जड असलेल्या आत्म्याच्या ज्ञानासाठी म्हणून अन्य प्रकाशाची व्यवस्था करावी लागली असती. परंतु आत्मा खरा स्वयंप्रकाशी असल्यामुळे अन्याची गरज नाही. म्हणजे तो स्वसंवेद्य म्हणजेच काय? स्वतःचं ज्ञान करून देणारा असल्यामुळे तो स्वतःच ज्ञानरूपतेला प्राप्त होतो. म्हणजे ज्ञान आणि ज्याचं ज्ञान आहे तो असा स्वतंत्र शिल्लक राहत नाही. कारण का? तो स्वतःच स्वयंप्रकाश रूप आहे, जिथे दुसरा कोणत्याही प्रकाशाची आवश्यकता नाही. म्हणजेच अन्य असलेल्या वस्तूच्या ज्ञानासाठी म्हणून
ज्याप्रमाणे कोणत्या तरी प्रकाशाची व्यवस्था आहे, आवश्यकता आहे, दिवा पाहिजे, लाईट पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे, काहीतरी अन्य पाहिजे की जे त्याच्या ठिकाणी नाही. स्वयंप्रकाशवानता हे चैतन्य आणि स्वयंप्रकाश राहित ही जडता आहे. मग जडता सगळ्या असलेल्या दृश्य पदार्थाच्या संबंधाने आपल्याला दिसते, कारण का अन्य प्रकाशाच्या सहाय्याने मात्र त्या गोष्टीचं ज्ञान होतं. म्हणजे व्यावहारिक असलेला प्रकाश हे ब्रह्म एक आहे, म्हणजे ब्रह्मरूप तसं स्वरूपाने एक आहे, म्हणजे बाध वृत्ती न करता एक आहे, नाही स्वरूपाने नाही. हा प्रकाश सुद्धा जडच आहे. सूर्यप्रकाशाच्या साह्याने या सगळ्यांचं ज्ञान होतं. म्हणजे प्रकाश महत्वाचा, प्रकाश म्हणजे ज्ञान, म्हणजे ज्ञान म्हणजे चैतन्य, चैतन्य म्हणजे परमात्मा, म्हणजे तो सत्य, म्हणजे तो तर खरा खरा दिसतो आणि तो प्रत्यक्ष प्रमाणाला दिसतो. आज रखरखत ऊन होतं, डोळ्याला कळलं का? कळलं नाही. कळलं ना, म्हणजे परमात्मा दिसला असं म्हणावं लागेल, आत्मा दिसला असं म्हणावं लागेल. दिसत नाही असा शास्त्राचा सिद्धांत नाही. शास्त्र असं कुठंच म्हणत नाही की आत्मा दिसत नाही, आत्म्याचं ज्ञान होत नाही. शास्त्र एवढंच म्हणते की तो प्रत्यक्षादी प्रमाणांचा विषय होत नाही. प्रमाणांची परिसरे तै प्रमेयची आविष्करे, नवल मेचुये धुरे नाही पणाची. सगळी प्रमाण संपून जातात आणि सगळी प्रमाण संपून गेल्यानंतर प्रमेय रूप असलेला असा जो आत्मा आहे, जो परमात्मा आहे, त्याचं प्रगटीकरण होतं असा विचार करतात. इथं म्हणावं लागतं, माऊली म्हणतात इथे नवल आहे, प्रमाणही नाही आहे आणि प्रमेयही प्रगट होतंय. आम्हाला असं नवल वाटतं, नाहीपणाची सुद्धा परिसीमा तिथे होते. जे नाहीपणाच्याही पुढे तो एक पाऊल आहे. शून्याचे बीज म्हणजे तो आहे, म्हणजे शून्य आहे का? शून्य नाही. म्हणजे शून्याच्या पलीकडे आहे का? शून्याच्या पलीकडे. शून्य म्हणजे नेमकं काय? काहीच नाही अशी अवस्था आहे. मग काहीच नाही अशी जी अवस्था आहे त्याच्या पलीकडे काही असतं का? निरपेक्ष त्याच्या पलीकडे असतं. काहीच नाही असं म्हणण्यामध्ये सापेक्षता काहीतरी शिल्लक राहते आणि त्याच्याहून पलीकडे काहीतरी शिल्लक आहे, म्हणजे शून्य आहे. आणि अधिक एक केला तर एक होतं, दोन अधिक केले तर दोन होते, म्हणजे परिणाम पावला का पावला नाही शून्य. आत्मा परिणाम पावल का? आत्मा परिणाम पावणार नाही. दोनाला पुन्हा शून्य जर व्हायचं असेल तर त्याला पुन्हा दोन वजा करावे लागतील. म्हणजे काय करावं लागेल? दुसरा कोणीतरी तत्समान तत्सदृश असाच कोणीतरी आणून त्यांचा मिलाप करून आणि होणारी प्रक्रिया करून मग सगळी उरणारी प्रक्रिया, मग तो शून्य शिल्लक राहतो. पण अस्तित्वाला शून्य, दोनाच्या पोटात शून्य असं म्हणताच येत नाही. एकाच्या पोटात शून्य म्हणताच येत नाही. शून्य अधिक एक एक आहे, पण एकाच शून्य असं म्हणताच येत नाही. एकाचा प्रारंभ शून्य असं म्हणावं लागतं. आरंभवादाच्या दृष्टीचा विचार करीत असताना सुद्धा, आरंभवाद मांडत असताना आरंभ कोणापासून तरी होतोय असा त्याचा सिद्धांत असल्यामुळे ब्रह्मापासून आरंभ होतो आणि तो सृष्टीचा होतो असं म्हणताच येत नाही. एक सत्य रूप आहे आणि एक असत्य रूप आहे, आणि सत्यापासून असत्याचा अनुभव येतोय वा आरंभ झालाय असं कदापि होणे शक्य नाही. जर असं झालं असतं तर जे जिथे नाही ते तिथून प्रगटलंय असं म्हणायला काही हरकत नसली असती. म्हणजेच त्याला ठरलेलं उदाहरण घ्या की जे आपल्याला माहिती आहे, वडाच्या बी पासून आंब्याचं झाड आलं पाहिजे, कारण का जे जिथं नाहीये ना, आरंभ कुठूनही कोणाचा होतोय ना. मग आरंभवादाच्या दृष्टीने आणि असा या दृष्टीने विचार केला तर वाटेल त्या गोष्टीतून वाटेल ती गोष्ट प्रगट व्हायला पाहिजे. विना कार्यकारण भावाचा विचार करीत असताना वास्तविक सिद्धांताच्या दृष्टीने जगतात कोणताच कार्यकारण भाव नाही, परंतु व्यावहारिक धरेवर कार्यकारण भावाच्या प्रतीतीविना दुसरं काही नाही. जगतात कोणताही कार्यकारण भाव नाही हा सिद्धांत जसा बरोबर आहे, तसं कार्यकारण भावाविना सगळ्याची प्रतीती येते असंही नाही, हाही सिद्धांत बरोबर आहे. स्वप्न पडला असता पिता दिसतो, पुत्र दिसतो, आजोबा दिसतो. कारण काय या सगळ्यांचं? मी एकटा मी कारण आहे. कारण का मी झोपले आणि मला स्वप्न पडले आणि एकाच वेळी तिन्ही उत्पन्न झाले. एक आजोबा आहे की जो पित्याचं कारण आहे, एक पिता आहे जो पुत्राचं कारण आहे.
आणि तिन्हीही एकाच वेळी उत्पन्न झाले. आणि या कार्यकारण भावाच्या प्रणालीमध्ये कार्यकारण भाव सापडतो का? पित्याच्या उत्पत्तीला खरा त्याचा पिता कारण आहे का मी कारण आहे? आता जो स्वप्न बघतो तोच कारण आहे ना. त्या पित्यालाही कारण मीच, त्या पुत्रालाही कारण मीच, आणि त्या आजोबालाही कारण मीच. दुसरा कोणीच सापडत नाही. परंतु त्यांच्यातला असलेला कार्यकारण भाव प्रतीतीला येतो का? येत नाही. त्यामुळे त्या सगळ्या असलेल्या स्वप्न प्रपंचाचा विचार केला असता कोणत्याही पद्धतीने कार्यकारण भावाचा विचार जगतात करता येत नाही. परंतु कार्यकारण भावाची प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. कार्यकारण भावरूपता ही जशाला तशी याच्यापासून ये, याच्यापासून ये, याच्यापासून ये. परंतु वास्तविकतेने विचार केला तर याच्या त्याच्यापासून काहीच नाही. हे सगळं अध्यस्त आहे, सगळं माझ्यावर आहे, असा मात्र त्या ठिकाणी विचार करावा लागतो. आपण असा या ठिकाणी विचार करतोय की या कार्यकारण भावाच्या पद्धतीमध्ये जसा स्वप्नाचा विचार केला आणि जसा जगताचा विचार केला, त्या अशा असलेल्या जगताच्या दृश्यमानतेवरून, त्याच्या असलेल्या असत्यतेवरून, त्याच्या असलेल्या मिथ्यात्वावरून, त्याच्या असलेल्या मिथ्यात्वाच्या दृष्टीने विचार केला असता तर सत्य असलेल्या आत्म्यापासून वा ब्रह्मापासून याचा आरंभवाद मानता येत नाही. म्हणजे हातात राहील काय? कोणतीही गोष्ट विचार करा, आरंभवाद मानता येत नाही. आणि आत्म्याचं ज्ञान स्वतंत्र मानलं तर राहील काय पुन्हा हातात? हे असत्य आहे, म्हणजे असद्रूप आहे. असत्य म्हणण्याचा अभिप्राय असद्रूप आहे. असद्रूपता कळत नसेल, मिथ्या आहे, खोट आहे, सदसद विलक्षण आहे, अथवा अधिष्ठान ज्ञानानंतर निवृत्त होणार आहे. हे असं आहे. आगमापायी आहे. स्थूल भाषेमध्ये जसा जसा ज्याचा विचार होईल, जसं जसं ज्याला समजेल त्या प्रक्रियेत तो शब्द ज्याचा त्यांनी स्वीकारून घ्यावा. कोणताही शब्द वापरला तरी अंततोगत्वा याला खोटं म्हणण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. आगमापायी म्हटलं म्हणजे उत्पन्न होणारं आणि नाशाला जाणारं. असं जर म्हटलं जे उत्पन्न होतं ते नाशाला जातं, जे नाश आणि उत्पत्तीवान असतं असं काहीच खरं नसतं, असा सिद्धांत पुन्हा आपल्याला सांगता येतो. कारण का कोणापासून तरी उत्पत्ती झाली आणि कुठेतरी त्याचा नाश झालाय. आणि जे असं नाशवान असतं म्हणजे कोणत्या तरी कालात नाशाला जातं त्याला सत्य म्हणता येत नाही. सत्याची व्याख्याच करीत असताना त्रिकाली अबाधित राहणारी अशी जी वस्तू ती सत्य आहे. भूतकालातही ती असली पाहिजे, बाद होत नाही तिचा. वर्तमानातही अबाधित आहे आणि भविष्यकालातही अबाधित आहे. प्रवाह रूपाच्या अबाधिततेचा विचार इथे नाही, स्वरूपाने अबाधिततेचा विचार आहे. त्यामुळे अशी असलेली जी अबाधित वस्तू तिला मात्र आपल्याला सत्य म्हणावं लागतं. एखादं वचन असतं की ज्या वचनाचा आधार जर घेतला गेला तर भूतकालातही ते वचन सिद्ध आहे, वर्तमानातही सिद्ध आहे आणि भविष्यातही सिद्ध आहे. दुष्टाची मैत्री करू नका, हे भूतकालात खोटं होणार आहे का वाक्य? नाही. वर्तमानात खोटं होणार आहे का वाक्य? नाही. भविष्यकालात खोटं होणार आहे का वाक्य? अजिबात नाही, होणारच नाही. आता दुष्ट कोण हे कालावधीनुरूप बदलेल. रावणाला राम दुष्ट होता त्याच्यासाठी अर्थ काय? रामाची मैत्री करू नका. काय होईल? लयाला जाताल. बिभीषणाने केली, तो लयाला गेला रावणाच्या दृष्टीने मरायच्या आदल्या क्षणापर्यंत रावण, नंतर त्याला मिळाली गोष्ट निराळी. वास्तविकतेने विचार केला तर प्रत्येकाच्या असलेल्या दृष्टिकोनाचा इथे विचार नाही. वाक्य खरं म्हणता की खोटं म्हणता हे प्रवाह रूपाने खरे, भूतातही आहे, वर्तमानातही आहे आणि भविष्यातही आहे. प्रवाह रूपाने हे वाक्य खरे. म्हणूनच जगतामध्ये, व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये याला म्हटलं गेलं काय? सत्यवाक्य, खरी वाक्य. याला म्हणा सुविचार. सुविचार म्हणजे मनाला भावणारे नाहीत, अबाधित आहेत का नाही असा विचार करावा लागतो. जर ते अबाधित असतील तर मग व्यवहारामध्ये ती गोष्ट मात्र खरी आहे व प्रत्येकाच्या अनुभवाला कधीतरी येणारी आहे असा विचार असल्यामुळे सुविचार असा आहे. आपल्याला चांगलं वाटतं वा चार लोकांना चांगलं वाटतं म्हणजे मी बोललेला सुविचार आहे
असं जर समजत असाल किंवा आत्तापर्यंत जर वाटत असेल तर आजपासून सोडून द्या. सुविचार म्हणजे असा नाही आहे, चांगला विचार एवढाच त्याचा अर्थ नाही. शब्दाच्या अर्थावरून तिचं असलेला जो काही देश आहे वा तिथं निर्माण होणारा जो काही भाग आहे त्या भागाची कल्पना कदापि व्यक्तीने करू नये. जर तशी कल्पना तो करायला गेला तर निश्चित अनर्थाला प्राप्त होतो आणि हा अनर्थ सुख देत नाही, मूर्ख बनवतो. दुःख देतो असं मला म्हणायचं नाही, मूर्ख बनवतो. आता मूर्ख झाल्यानंतर सुख मिळतं की दुःख मिळतं हा विचार आपण करण्यास समर्थ आहात. त्यामुळे मी स्पष्टपणे ती काही गोष्ट सांगणार नाही. सांगण्याचा हेतू असा आहे की जर आत्म्याचं ज्ञान असं जर म्हटलं या दृश्य असलेल्या जगताच्या ज्ञानासाठी म्हणून स्वतंत्र असलेल्या ज्ञानाची, स्वतंत्र असलेल्या प्रकाशाची, स्वतंत्र असलेल्या ज्योतीची जशी गरज आहे तशी आत्म्याच्या ज्ञानासाठी आहे काय, म्हणजे वृत्ती व्याप्तीची आणि फलव्याप्तीची जशी गरज आहे तशी आत्म्याच्या ज्ञानासाठी आहे काय. आत्म्याच्या ज्ञानासाठी तशी गरज नाही. त्याला उदाहरण दिलं गेलं, घट आहे आणि त्याच्या खाली दिवा आहे. त्या दिव्याचं ज्ञान संपादन करायचे काय केलं पाहिजे, घट उचलला पाहिजे. घट उचलल्यानंतर दिवा बघायचे म्हणून टेंबा पेटवावा लागतो ना. हे दिवा स्वतः प्रकाशित आहे, तो स्वतःचं ज्ञान देतो आणि त्याची गरज लागते काय त्याला. त्यामुळे आत्म्याचं ज्ञान असा जरी शाब्दिक व्यवहार होत असला तरी ज्ञानरूप आत्मा आहे असा व्यवहार, असा सिद्धांत निश्चित लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे आत्म्याचं ज्ञान म्हणून आत्मा आणि आत्म्याचं ज्ञान स्वतंत्र सापडते अशा पद्धतीचा कोणताही विचार आपल्याला करता येत नाही. म्हणजेच आत्मप्रमा, आत्मज्ञान हे कसलंय, आत्मरूप आहे. म्हणजे आहे कसलं, सत्य आहे. म्हणजे आहे काय, खरंच आहे, ते सदरूप आहे. सदरूपता ही ज्ञानाच्या ठिकाणी आहे आणि अज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान विलक्षणता आहे. ज्ञान विलक्षणता स्वतंत्र आहे. शब्दरूप असलेलं जे ज्ञान ते मात्र या अज्ञानाच्या विरोधी आहे. आणि ज्ञानाची जी मूल भूमिका आहे तिथे निशब्दता आहे, मूल स्वरूप आहे, तो मात्र आत्मा आहे. मित्र गंमत अशी होईल की ज्ञानाने मोक्ष होतो असं ज्यावेळी आपण विधान केलं त्यावेळी कार्यता आणि कारणता नावाचा दोष देऊन या ज्ञानाला बाजूला काढलं आणि मोक्षाला स्वतंत्र ठेवलं. की कार्यता नको आणि याला कारणता नको आणि याची कारणता काय, अज्ञान निवृत्ती. इकडे शब्दरूप काय आहे त्याला उपाधी आहे आणि इकडे निरुपाधिक चैतन्य आहे. त्यामुळे हा भेद आहे. घटाकाश आणि महाकाश भेद होतो का होत नाही, होतो ना भेद. महाकाशाचा उपयोग करता येतो का, नाही करता येत. हा, घटाकाशाचा उपयोग उपाधी लागला, आता पाणी भरा, दूध भरा, दही भरा, वाटेल ते भरा, अगदी शेवटाला सुद्धा फोडावा तोच लागतो, दुसरं तिसरं काही लागत नाही, तोच लागतो. त्यामुळे ते उपाधी महत्वाचा का महत्वाचा नाही, महत्वाचा, पण उपाधी शेवटच्या टप्प्याला सुद्धा अडकविणारा ठरतो. त्यामुळे त्या उपाधीचाही नाश ही गोष्ट अपेक्षित आहे आणि ती अपेक्षा शब्दरूप असलेल्या या उपाधीच्या माध्यमाने पुन्हा प्रतिबंधकता निर्माण होते. त्यामुळे अहम ब्रह्मास्मी वृत्तीचाही लय होतो असा विचार आपण मागील काही पाठामध्ये करून आलेलो होतो. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे अशी असलेली जी वृत्ती आहे त्या वृत्तीचाही लय झाला पाहिजे. ते ज्ञान हे निघून गेलं पाहिजे. म्हणजे काय, त्याचा उपाधी जो शब्दरूप आहे तोही संपला पाहिजेत मात्र असा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे राहतं शिल्लक काय, एकदा कळलं मी अमुक आहे, आता सातत्याने म्हणत बसावं लागतं काय मी अमुक आहे म्हणून, संपलं की विषय. आता तो जर उपाधी संपला तर पुन्हा मी विस्मरतो काय, पुन्हा मला विस्मरण होतं काय मी कोण आहे म्हणून, होत नाही. जर असं व्यवहारात होतंय त्याच पद्धतीने विचार करा. सद्रूप असलेल्या या ज्ञानाची प्राप्ती झाली असता अज्ञानाची आत्यंतिक निवृत्ती होते
पुन्हा अज्ञान संभवत नाही. जर असं नसलं असतं तर संभवलं असतं, हे होतच नाही. त्यामुळे विपरीतता. आत्मा ज्ञानरूप असल्यामुळे आणि आत्म्याचं ज्ञान हे आत्माच असल्या कारणानं पुन्हा असद रूपतेला तो प्राप्त होत नाही. कसा प्राप्त झालाय जीव, की जो आत्मा आहे, परमात्मा आहे, कसा प्राप्त झाला हे माहित नाही. पण पुन्हा त्या स्वतःच्या अवस्थेला गेला की पुन्हा त्याला मात्र अशा पद्धतीची स्थिती निर्माण होत नाही. तो व्यवस्थित स्वतःच्या असलेल्या स्थितीमध्ये, महिमेमध्ये सुप्रतिष्ठित होतो असा आपल्याला विचार करता येतो. सांगण्याचा हेतू असा आहे, या अशा असलेल्या ज्ञानाची प्राप्ती महावाक्याने होते असा विचार मात्र पहिल्या अध्यायामध्ये सुरेश्वराचार्यांनी करून ठेवला. आणि त्या महावाक्याच्या श्रवण मात्राने हा विचार होतो, श्रवण मात्रे करून हे ज्ञान प्राप्त होतं असाही विचार त्यांनी पहिल्या अध्यायामध्ये 98व्या श्लोकामध्ये सांगून दिला की तत्वमसी हे महावाक्य आहे आणि त्या महावाक्याचा जो अर्थ आहे तो केवळ जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करणं एवढाच आहे. दुसरा त्याचा कोणताही अर्थ कुणीही व्यक्ती करू शकत नाही. किंबहुना ते म्हणतात देवतादिकही हा अर्थ बदलू शकत नाही. एक आणि एकच त्याचा अर्थ आहे की जो जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करणारा आहे. घट हे पद आहे आणि त्या घट नावाच्या पदाचा पदार्थ कंबुग्रीवादिमान आकार आहे. कोणता देव येऊन बदलेल? या पदाचा तो अर्थ आहे. अर्थ म्हणजे अभिव्यक्ती, पदार्थ. अर्थ म्हणजे पुढील विषय आणि पद आहे. पद म्हणजे शब्द, त्याचा वाच्य म्हणा, वाचक. घट म्हटल्यानंतर पदार्थ जो घट आहे तो पुढे येतो. यांच्यातला हा संबंध कोणता देव बदलू शकतो? कोणी बदलेल काय? बदलू शकतं काय? नाही बदलू शकणार. भाषा बदल हा तो प्रांतिक होऊ शकतो, पण त्यांच्याही असलेल्या अन्य भाषेतही ज्या भाषेचं जे पद ज्या पदार्थासाठी म्हणून वापरलेलं आहे ते पद त्या पदार्थाचं ज्ञान न करून देता अन्याचं ज्ञान करून देतं काय? करून देत नाही. अशी त्याच्यात शक्ती आहे ना. पदाच्या ठिकाणी पदार्थ ज्ञान करून देण्याची जी शक्ती राहते तीच तर अर्थशक्ती, त्यालाच तर शक्ती म्हणा. त्यामुळे अशा असलेल्या महावाक्याच्या अर्थाचा विचार जर केला तर देवही ते बदलू शकत नाही असा त्या ठिकाणी विचार मांडतात आणि म्हणतात. आणि पुढच्या अध्यायाला आत्मज्ञान प्रतिबंधक असं असलेले जे जे म्हणून सगळे त्यांच्या आपण याचा विचार करतात. वाक्य वाक्यापर्यंत येऊन गाडी पोचली, सगळं संपलं. अवांतर वाक्य संपलं, लौकिक वाक्य संपलं, अलौकिक वाक्य संपलं. केवळ महावाक्यावर येऊन गाडी थांबते आणि पुन्हा चालू जर अध्याय करावयाचा असला तर वाक्याने चालू होतो, म्हणजेच महावाक्याच्या विचाराने चालू होतो. आणि तो विचार करत असताना सुरेश्वराचार्य त्या ठिकाणी म्हणतात की महावाक्याचं श्रवण केलं असता एखाद्या व्यक्तीने महावाक्य ऐकलं असता नियमाने वाक्यार्थ प्राप्त होतो का? त्याला नियमाने अर्थसिद्धी होते का? त्याच्या ठिकाणी नियमाने अर्थसिद्धी होत नाही. का अर्थसिद्धी होणार नाही? कारण का त्याला त्या वाक्याचा जो अर्थ आहे वा त्या वाक्यांमध्ये असलेल्या पदांचा जो अर्थ आहे तोच जर कळला नसेल तर होणार नाही. एखाद्याला तत्वमसी याचं उदाहरणादाखल वाक्य, त्या वाक्यामध्ये तत आहे, तत नावाचं पद, तम नावाचं पद आणि असी नावाचं पद आहे. या सगळ्या असलेल्या पदांचा अर्थ त्याला जर नाही कळला तर तत्वमसी महावाक्य उच्चारण लाख वेळा केलं वा त्यांनी लाख वेळा जप जरी केला त्याला ज्ञान होईल, वाक्यार्थ सिद्धी होईल, वाक्यार्थ होणार नाही. आणि तत्वमसी महावाक्याने ज्ञान प्राप्त होतं असं म्हणत असताना पद पदार्थ संबंधासहित पदांचा जो अर्थ आहे त्या अर्थाचं म्हणजे वाक्याचा जो अर्थ आहे त्या अर्थाचा ग्रह झाल्याविना ते ज्ञान प्राप्त होणे शक्य नाही असा आपल्याला विचार करावा लागतो. इथे शब्द आहे आणि तो शब्दार्थ कळलाच नाही
तर कोणत्याही पद्धतीमध्ये ज्ञान तुम्हाला प्राप्त होणार नाही असं म्हणतायत. आणि ते सांगत असताना म्हणतायत तत्पद जाऊ द्या, अशी पद जाऊ द्या, स्वतःचं वाचक काय आहे? तत्वमसी महावाक्यामध्ये 2 पद आहेत, एक तत् आणि दुसरं त्वम. तर या दोन्ही असलेल्या पदांचा विचार केला असता हे महावाक्य म्हणजे काय? त्याचा सरळ सरळ अर्थ आहे ते तू आहेस, ते तू आहेस एवढा त्याचा अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ सांगत असताना, वाच्यार्थ सांगत असताना तू ईश्वर आहेस असा त्याचा अर्थ आहे. खराच ईश्वर मी होऊ शकतो का? सर्वज्ञता ईश्वराच्या ठिकाणी आहे, अल्पज्ञता माझ्या ठिकाणी आहे. त्याचा देह विराट आहे, माझा देह परिच्छिन्न आहे, कमी आहे. तो सर्व शक्तिमान आहे, मी अल्पशक्तिमान आहे. तो व्यापक आहे, मी व्यापक नाही. त्याच्या ठिकाणी सर्व असलेल्या सत्तेचं केंद्र आहे आणि माझ्या ठिकाणी माझ्याही सत्तेचं केंद्र नाही. अशा पद्धतीने विपरीत धर्मवान जर ईश्वर आणि जीव असं जर सिद्ध होत असेल तर जे महावाक्य का असेल, जे वाक्य तू ईश्वर आहेस म्हणजे विभिन्न धर्मवान असलेल्या दोन व्यक्तींना एक आहे म्हणण्याचं धार्ष्ट्य करतं, ते वाक्य खरं मानायचं का खोटं मानायचं? तू लादेन आहेस असं जर म्हटलं कोणाला, एखाद्या सज्जनाला जर म्हटलं तो अतिरेकी आहेस, चालेल काय? धर्म विभिन्न आहेत ना, म्हणजे कोणत्या धर्माने एकत्र येईल, कोणत्याच धर्माने एकत्र येणार नाही. त्या दृष्टीने विचार केला असता महावाक्याचा असा वरवरचा असलेला सगळा विचार विपरीत अनर्थात घेऊन जाणार आहे. नुसत्या अनर्थात नाही, विपरीत अनर्थात घेऊन जाणार आहे. जर त्याला वाटलं खराच मी ईश्वर आहे, तर मी ईश्वर आहे असं म्हटल्यानंतर खराच असेल का असा विचार करणारा सज्जन म्हणा, आणि मी ईश्वर आहे महावाक्य मीच ईश्वर आहे असं म्हणणारा विपरीत अनर्थाला म्हणजे आसुरी भावाला जातो. त्यामुळे विपरीत अनर्थ म्हणालो. हा अनर्थ बरा आहे, खराच आहे का? हा हे सोपं आहे, पण मीच आहे म्हणले की फार अवघड काम होतं. त्यामुळे महावाक्याचा वरवर केलेला असा हा विचार हा मात्र कोणत्याही पद्धतीत अर्थसिद्धीला फलसिद्धीला कारण होत नाही. का कारण होत नाही? पदांचं ज्ञानच झालं नाही. मग ते म्हणतात तत्पद ईश्वरवाचक आहे, त्वमपद जीववाचक आहे, अशी पद एकत्ववाचक आहे. मग वाच्यार्थाने जुळते का? वाच्यार्थाने जुळत नाही. मी ईश्वर आहे जुळत नाही. मग कशाने जुळलं पाहिजे? जिथे जिथे वाच्यार्थ संभवित नाही वा वाच्यार्थाने शक्यार्थाने शक्तिवृत्तीने जिथे जिथे जुळत नाही, व्यवहार सिद्ध होत नाही, अर्थग्रह होत नाही, शक्तिग्रह होत नाही, तिथे तिथे काय करावं लागतं? लक्षणा करावी लागते असा विचार करा. म्हणजेच दोन्हीही पदांच्या ठिकाणी मात्र लक्षणा केली पाहिजेत असा विचार मात्र केला जातो. जसं की उदाहरणादाखल ती गोष्ट आहे, गंगेच्या तीरावर गवळवाडा आहे. मग गंगेच्या तीरावर गवळवाडा आहे असं म्हणत असताना गंगेच्या प्रवाहावर गवळवाडा असतो काय? गवळवाडा म्हणजे गवळ्याचा वाडा किंवा आपला वाडा पकडानं. आम्ही चंद्रभागेच्या तीरावर राहतो म्हणजे काय? चंद्रभागेच्या प्रवाही राहतो म्हणजे काय म्हणायला पाहिजे? चंद्रभागा खालनं राहते आणि आम्ही वर राहतो असं असतं का? तसं होत नाही. पण व्यवहार वाक्य तर उच्चारलं का उच्चारलं नाही? वाक्य उच्चारलं. जुळतोय का वाच्यार्थ? जसं बोलले तसं जुळतंय का? जुळत नाही. मग काय केलं पाहिजे? वाच्यार्थ जुळत नाही म्हणजे वाक्य चुकीचं आहे असं होत नाही. वाक्य कसं बरोबर आहे त्याचा अर्थ शोधन करा. आणि तो अर्थ शोधन करीत असताना वाच्य संबंधी अशा असलेल्या लक्षाचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजेच काय? वाच्यार्थ टाका, लक्षार्थाचा स्वीकार करा. म्हणजे काय आहे? प्रवाह या वाच्य संबंधी असलेला जो तीर आहे त्याचं ग्रहण करा आणि लक्षणा करा की गंगेवर गवळवाडा आहे असं म्हणत असताना सांगायचे गंगा तीरावर गवळवाडा आहे, ना की गंगेच्या प्रवाहावर. चंद्रभागेवर मठ आहे म्हणजे चंद्रभागेच्या तीराला मठ आहे अशा पद्धतीचा व्यवहार होतो. जिथे वाच्यार्थ जुळत नाही तिथे लक्षार्थाचा विचार करा. आणि जिथे लक्षार्थही जुळत नाही ते मात्र वाक्य चुकीचे असं समजा. वाच्य आणि लक्ष
दोन्हीही अर्थाची जिथे असिद्धी होते ते मात्र वाक्य निष्फळ आहे, चुकीचं आहे, काहीतरी व्यर्थ बडबड केलेली आहे असा आपल्याला विचार करता येतो. एक आई असते आणि लहान मुलाला म्हणत असते की बाहेर उन्हामध्ये खेळू नकोस, घरात मर. आई म्हणते घरात मर. वाच्यार्थ काय? त्यांनी घरात यावं, दोर लावावा आणि फास घ्यावा असा वाच्यार्थ आहे. आई असं म्हणते. वाच्यार्थ तसा प्रकट होतो का? होत नाही. मर मर म्हणजे काय? मर, संपला विषय. पण खराच अर्थ तो आहे का? नाही. अभिप्राय निराळा, सांगण्याचा प्रकार निराळा आहे, व्यवहार निराळा आहे. त्यामुळे जिथे वाच्य अर्थ जुळत नाही तिथे लक्षार्थाचा विचार करावा लागतो. आणि हा लक्षार्थाचा विचार करीत असताना ती सांगते बाहेर खेळू नको, घरात खेळ. सांगायचा हेतू आहे घरात खेळ, बाकी कोणताही हेतू सांगण्याचा नसतो. परंतु वाक्य मात्र वेगळ्या पद्धतीचं निर्माण होत असतं. तू ईश्वर आहेस असं म्हणत असताना ते तू आहेस, ईश्वर तू आहेस असं जे काही सांगितलं गेलं त्यामध्ये वाच्यार्थाचा कोणताही प्रकार जुळत नसल्या कारणानं लक्षार्थाचा विचार करावा लागतो. आणि लक्षार्थाचा विचार करीत असताना काय काय टाका? जे जुळत नाही ते टाका आणि जे जुळतंय ते घ्या. म्हणजे जहद जहल लक्षणा करा. भाग आणि त्याग, भाग म्हणजे घेणे आणि त्याग म्हणजे टाकणे, अशा स्वरूपाची लक्षणा तिथे करा. आणि अशी लक्षणा केल्यानंतर दोन्हीही पदांच्या ठिकाणी करा. अशी पदाच्या ठिकाणी लक्षणा करण्याची गरज नाही, कारण का ते आहे हे क्रियापद आहे, त्याच्यामध्ये लक्षण नाही. आहेचा अर्थ आहे एवढाच आहे आणि तो वाच्यार्थच आहे, दुसरा तिसरा अर्थ नाही आहे. एकत्व या अर्थामध्ये निशंकता प्रतिपादन करणारा ते पद असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने लक्षार्थाचा उपयोग नाही. लक्षणावृत्ती मुख्य नाही, गौणच आहे. मुख्य वृत्ती शक्ती वृत्तीच आहे. घट म्हणलं की घट, सगळा व्यवहार शक्ती वृत्तीने चालतो, पण विद्वत्ता प्रकट होते लक्षणावृत्तीने. विद्वत्तेचं कारण जे आहे ते मात्र लक्षणावृत्तीत आहे, ना की वाच्यवृत्तीमध्ये सापडतं. बहुधा वाच्यवृत्तीत सापडत नाही आणि लक्षणेत मात्र सापडतं. एखादा व्यक्ती चतुर असतो म्हणजे काय आहे? सांकेतिक भाषा त्याला समजते. नुसते डोळ्याचे इशारे झाले की तो व्यक्ती बरोबर काम करतो, त्याला काय म्हणलं जातं? चतुर व्यक्ती आहे. म्हणजे वाच्यार्थ प्रकट होतो का नाही? सांकेतिक भाषा, लक्षणा प्रकट होते. इकडे बघून इकडे बघतायत म्हणजे हे आणायला सांगतायत हे त्याला कळत आणि तो आणून पुढे उपस्थापित करतो. कारण का सामाजिक असलेल्या परिस्थितीचा विचार केला, समोर असलेल्या मंडळींचा विचार केला तर स्पष्ट बोलता येत नाही. जसं की 10 जण आले आणि 5 जणांना पुरेल एवढाच चहा आहे आणि अर्धा कप दिल्यावर पुरतो. आता हे 10 लोकात सांगता येत नाही अर्धा कप दे म्हणून सगळ्यांना, मग तिथे काहीतरी इशारा करावा लागतो, चहा आणा थोडा थोडा. मग तो एवढा जो प्रकार आहे तो अर्धा कप आहे असं सांगण्यासाठी तो पुढच्याला लक्षात आला पाहिजे की एवढी गोष्ट करी. तो चतुरता तिथे आहे ना, हा लक्षणा लाख करेल अशी संकेत असा लाख होईल आणि तिला समजला नाही तर, आणि जिला समजत नाही ती म्हणते आपल्याला समजत नाही, धाड घेणे जाऊन बोलायला काही बिघडते. 5 जणांचा चाय 10 जणांना कसा करू, दूध आणा. इथे अपमान होतो. सांगण्याचा हेतू असा आहे की लक्षणा लक्षात घ्यावी लागते. गौणी आहे, अमुख्य आहे, परंतु अशा पद्धतीने चतुरतेच्या ठिकाणी सुद्धा तिची अभिव्यक्ती होते. तू ईश्वर आहे, इथे मात्र वाच्यार्थ जुळत नाही. मग काही भाग घ्यावा लागतो आणि काही भाग टाकावा लागतो. याचा विचार केला असता जो चैतन्य भाग समसमान आहे तो मात्र एक आहे. मी जीव आत्मरूप आहे. आत्मा कसा आहे? पुन्हा निर्विकार आहे, पुन्हा सच्चिदानंद रूपाता, पुन्हा व्यापक. सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी जशाना तशा ठेवा. ईश्वर कसा आहे? त्याचं लक्ष काय? वाच्य. वाच्य नको आहे, वाच्यामध्ये उपाधी येतो, इकडेही वाच्यात उपाधी येतो आणि लक्षात उपाधी राहित्य सापडतं. आणि जिथे उपाधी राहित्य सापडतंय
तिथला जो समसमान भाग आहे तो मात्र एक असण्याची शक्यता दाट निर्माण होते वा तो एक असतोच असा सिद्धांतही प्रगट होतो. तो ईश्वर आहे म्हणजे चेतन नाही काय, चैतन्य नाही का त्याच्या ठिकाणी, चैतन्य काय व्यापक नाही का, तो व्यापक आहे. तो सच्चिदानंद रूप नाही काय, तोही सच्चिदानंद रूप आहे. मी ही असलेली सगळी व्यापकता, एक समान सांगितलेले धर्म विशेषण, धर्मही म्हणतोय आणि विशेषणही म्हणतोय, म्हणजे दोन्ही त्याचे नाही, या कोटीत येणारे नाही. धर्म म्हटला तर उपाधीकडे येईल, विशेषण म्हटलं तर ते उपाधीपेक्षा विलक्षण असं सिद्ध होईल. एक धर्म स्वतःचे टाकणार होतं आणि एक स्वतःचे धर्म न टाकता ज्ञान करून देणार होतं. पण दोन्हींची ही संगती एकाच ठिकाणी का लावताय, दोन्हीही ते नाहीत म्हणून. जर नुसताच धर्म आत्म्याचा आत्मत्व धर्म सांगता कधी, जर एकापेक्षा जास्ती असतील तर, आणि हा एकच आहे तर मग त्याचा धर्म सांगता येतो काय, धर्म सांगता येत नाही. बहुसंख्य आहेत, मग म्हणा हिंदू आहे, मुसलमान आहे, अमुक आहे, तमुक आहे, आणि सगळेच एकच असतील तर मी याचा धर्म आणि त्याचा धर्म म्हणता येतो का, नाही. आणि एकटाच शिल्लक राहिला तर धर्म जाती त्याची काही नसते असा आपल्याला विचार करता येतो. मग हे धर्म म्हणाले, पुढे विशेषण म्हणालो, व्यवहार, शाब्दिक व्यवहार, समजुतीचा व्यवहार लक्षात घेण्यासाठी हे शब्द वापरावे लागतात. दुसरे शब्द परवलीला नाही, कुठेच सापडणार नाही. त्यामुळे हे शब्द वापरून त्या व्यवहाराचं निर्वहन करावं लागतं. म्हणून या समान असलेल्या धर्मांचा जर विचार केला तर एकता सिद्ध होते. ईश्वर आणि त्याचा लक्ष्य जे ब्रह्मचैतन्य आणि जो मी, जो कुटस्थ चैतन्य, साक्षी चैतन्य, जो त्याचं मात्र ऐक्य आम्हाला दिसून येतं. म्हणजे त्यांचं ऐक्य, अशा पद्धतीचा विचार या महावाक्यातून प्रगटतो. या महावाक्यातून तो अर्थ जर प्रगटला तर त्याला ते ज्ञान प्राप्त होतं, नाही तर ज्ञान प्राप्त होत नाही. अशा असलेल्या या आत्मज्ञानाच्या संदर्भाने या वाक्याचा विचार करीत असताना या पदांच्या अर्थांचं होणारं जे ज्ञान आहे, जो ग्रह आहे, जो शक्तिग्रह आहे, त्याच्यामध्ये मुख्यतः तत्पदाची की त्वमपदाची, मला माझं ज्ञान हवंय का ईश्वराचं, ईश्वराला ईश्वराचं ज्ञान हवंय, मला माझं ज्ञान हवंय. त्यामध्ये मुख्य कोण, ईश्वर का मी, मी मुख्य आहे, मला ज्ञान हवंय. मग या महावाक्यात तत्पद ईश्वराचं आहे, वाच्य लक्ष्य ते तच आहे, आणि त्वमपद हे माझं आहे, माझा विचार. इथे असला स्वार्थ परमार्थ आहे. ही स्वार्थपरायणता म्हणजे परमार्थ परायणता आहे. असा पाहिजे तो स्वार्थ. ते त्वमपद माझ्यासाठी आहे, म्हणजे पहिल्यांदी विचार होईलच कोणाचा, त्या त्वमपदाचा विचार झाला पाहिजे असं म्हणतात. म्हणजेच ज्या त्वमपदाचा मुख्य विचार करून ज्ञान होण्याची संभावना सर्वात जास्ती आहे, तेच त्वमपदाचं अज्ञान मला ज्ञान न होऊ देण्यासाठी सर्वात प्रबल आहे. जो व्यक्ती सर्वात जास्ती उपकारक मला ठरू शकतो, तोच व्यक्ती जास्ती अपकारक ठरू शकतो. सगळ्यात वाईट शत्रू कोण होतो, सगळ्यात वाईट, जो सगळ्यात चांगला मित्र असतो तो, कारण का त्याला बारीक बारीक गोष्टी सांगितलेल्या असतात, आणि तो जर बिघडला तर सगळ्यात वाईट शत्रू तो, दुसरा नसतो, बाहेरचा शत्रू नसतो, सगळ्यात वाईट तो होतो. आस्तिनातला निखारा म्हणता, इतर शत्रू अशा पद्धतीचे असतात, सगळ्यात वाईट असतात ते. प्रकट शत्रू निराळा, आणि हे जे गुप्त शत्रू आणि घरातले असतात हे मात्र फार वाईट असतात, असा विचार आपल्याला करता येतो. म्हणजेच जिथून ज्ञान होण्याची संभावना आहे व होतच, की जे त्वमपद आहे आणि त्याचा जर अर्थ ग्रह झाला तर ज्ञान होतंय, आणि नाही झाला तर होणार नाही ज्ञान. म्हणजे प्रतिबंध कोणाचा आहे, त्वमपदाचं ज्ञान आणि अज्ञान या दृष्टीने. म्हणजे विचार कोणाचा केला पाहिजे, सुरेश्वराचार्य या ठिकाणी म्हणतात तत्पदाचा विचार आत्ता करू नका,
त्वमपदाचा विचार करा. कारण का ते त्वमपद जर त्याचा ज्ञान नाही झालं तर महावाक्याचं ज्ञान होणार नाही. तत्पद ईश्वरवाचक आहे, ब्रह्मवाचक आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा अडथळा नाही. हे सरळ सरळ गोष्ट आहे. इथे अडथळा काय? हे सन्निहित नाही. सन्निहित त्वमपदावर आरोपित स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, अंतःकरण चतुष्टय, पंचप्राण, दश इंद्रिय की ज्याच्यात ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, माझ्या असलेल्या वृत्त्या, या सगळ्या आरोपित ज्या आहेत त्या सगळ्या असलेल्या गोष्टींच्या संदर्भाने जी अहमबुद्धी आहे, जी ममत्व बुद्धी आहे, त्या ममत्व बुद्धीने त्वम पदाच्या वाच्यते आणून कुणाकुणाला बसवलंय? शरीराला आणून बसवलं, मनाला आणून बसवलं, प्राणाधिकांना आणून बसवलं, नेत्राधिकांना आणून बसवलं आणि यांच्या माध्यमाने जगतालाही आणून बसवले माझे. म्हणजे सगळ्यात घातक व्यवहार कोणाचा होईल? सगळ्यात शुद्धी व्हायलाच पाहिजेत कोणाची? तर त्वमपद शुद्धी व्हायला पाहिजे असा मात्र विचार करतात. म्हणून म्हणतात महावाक्याचं ज्ञान होणेच शक्य नाही जोवर त्वमपदाचा अर्थ कळीत नाही, त्वमपदाचं ज्ञान होत नाही, त्वमपद शुद्धी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही महावाक्याने ज्ञान प्राप्त होतं असा विचार करता येत नाही. महावाक्याने ज्ञान प्राप्त होतं इथपर्यंत विचार आला आणि आता पुढे पोटात जातात महावाक्याच्या आणि निश्चित निर्देश करतात की त्वम पदाकडे लक्षित व्हा. म्हणजे परमार्थ मार्ग वा जो ज्ञान मार्ग, बौद्धिक मार्ग सांगायचा आहे, त्या बौद्धिक मार्गामध्ये असलेलं जे ध्येय आहे व जो टप्पा आहे व जे महावाक्य ज्ञान संग्रह करण्याचं व उत्पन्न करण्याचं व प्राप्त करण्याचं जी सुलभ पद्धती आहे, त्या सुलभ पद्धतीमधला पहिला टप्पा सांगतात की त्वमपद शुद्धीची आवश्यकता आहे. म्हणजे त्वमपद शुद्धी होणं गरजेचं आहे. म्हणजे त्वमपदाचं ज्ञान निश्चित आणि ते निशंक झालं पाहिजे असं सांगतात. नुसतं ऐकून ज्ञान होईल का? नुसतं ऐकलं महावाक्य आणि ज्ञान होतं का? नुसतं ऐकून ज्ञान होणार नाही असं ते म्हणतात. का होणार नाही? तर त्याला हेतू देतात. त्याला जर त्वमपद कळलं नाही तर इथे असं सुद्धा आहे, तत्पद नाही कळलं तरी होणार नाही. पण आता त्या मुद्द्याला ते जात नाही. कारण का तत्पद कळणार नाही असं काही नाही, त्याच्याविषयी शंका असेलच असं काही नाही. ईश्वर आहे, आता हा अस्तित्वाचा विचार आहे आणि पुढे आलेल्या साधकाचा विचार आहे. ईश्वराविषयी नाही, परोक्ष ज्ञानातच कळलं ना ब्रह्म आहे म्हणून. मग ईश्वर आणि त्याचं लक्ष ब्रह्म आहे संभ्राविषयी. तत्पदाच्या दृष्टीने ती गोष्ट अवघड राहत नाही. मग राहतेच कुठं? तर त्वमपदाच्या ठिकाणी राहते. म्हणून म्हणतात महावाक्य ऐकलं आणि वाक्यार्थ ज्ञान प्राप्त झालं असं होईल काय? असं होणार नाही. का होणार नाही? जर त्वमपदाचा अर्थ त्याला नाही कळला तर अनभिज्ञत्वात, त्वमपदम अनभिज्ञत्वात, त्याला अर्थ कळणार नाही. जर त्याला तो अर्थ कळाला तर मात्र त्याला ज्ञान प्राप्त होतं असा विचार या ठिकाणी सुरेश्वराचार्य मांडतात. या विचाराची परिपुष्टी व्हावी म्हणून पूर्व पक्ष उपस्थापित करतात. हा विचार ठरला. इथे अर्थ सांगतायत, एक उच्चारतायत फक्त की त्वमपदाचा अर्थ जर लक्षात आला नाही तर महावाक्याचा अर्थ कळणार नाही. म्हणजे काय करून घेतलं पाहिजे? त्वमपदाचा अर्थ कळवून घेतला पाहिजे असा त्यातला ध्वनितार्थ आहे. हा ध्वनितार्थ असल्यामुळे पुढे तो उच्चारण न करता या स्वतःच्या असलेल्या अर्थाची मजबूती व्हावी, हा अर्थ हा सिद्धांत जशाला तसा बळकट व्हावा या दृष्टीने विचार करीत असताना पूर्व पक्ष उत्थापित करतात. आणि पूर्व पक्ष उत्थापित करताना पहिल्या असलेल्या महावाक्यावर घाव घालतात. ते म्हणतात केवळ महावाक्याने ज्ञान होतं असं जे तुम्ही म्हणताय हे असं काही नाहीये. महावाक्याविनाही आम्ही ज्ञान होतं असं सांगतो. कसं सांगतो आम्ही? मग त्याला ते सांगतात की एखादा अत्यंत अंतःकरण शुद्ध असलेला व्यक्ती आहे. आता इथे अंतःकरण शुद्ध असलेला व्यक्ती असं उदाहरण आहे, सामान्य व्यक्तीचं उदाहरण घेतलेलं नाही. अंतःकरण अत्यंत ज्याचं शुद्ध आहे असा तो व्यक्ती आहे आणि याच्या अंतःकरणामध्ये आत्मा
आणि अनात्मा असा विवेक प्रगट झालेला आहे. आता त्या व्यक्तीने आत्मा तर स्वयंप्रकाशित सांगितला का सांगितला नाही? सांगितला. मग आता राहिलंच काय त्या व्यक्तीने करायचं? अनात्म पदार्थांचा त्याग करणं. एवढं शिल्लक राहिलं का? राहिलं नाही. कशाला लागते महावाक्य? जर त्या शुद्धधी असलेल्या व्यक्तीने सगळ्या अनात्म पदार्थांचा परित्याग हळूहळू अचानक एकदम कोणत्याही पद्धतीचा स्वीकार करून जर केला तर, आणि अनात्म वस्तू सगळ्या बाजूला सारल्या तर आत्मवस्तूचं ज्ञान होणार नाही का? पूर्व पक्षकार म्हणतात ज्ञान होणार, कारण का आत्मा स्वतंत्र आहे आणि अनात्मा स्वतंत्र मानला. म्हणजे आता त्यांनी काय केलं पाहिजे? बुद्धीने विचार करून काय केलं पाहिजे? अनात्म पदार्थांचा त्याग करून सगळ्या अनात्म पदार्थांना मिथ्यात्व देऊन ते अनात्म पदार्थ बाजूला टाकून केवळ आत्मा आहे असं चिंतन करणं, म्हणजे त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. महावाक्य लागलं काय? महावाक्याची गरज नाही म्हणतात. सिद्धी मिळाली. इथे गंमत अशी आहे, महावाक्य सिद्धी होणं, परंतु महावाक्य श्रवणाच्या उपरांतून किंवा महावाक्य विचारांती होणं, ज्याचा विचारच केला नाही त्याच्या अर्थाची सिद्धी होऊ शकते का? त्याच्या अर्थाची सिद्धी होत नाही असा नियम. जो मी कधी कल्पनेतही विचार केला नाही, गट हा विचार मी केलाच नाही आणि पुढे घट आला, असं होऊ शकतं काय? मला ती वस्तू पाहिजे, मी सांगितली नाही, विचारही केला नाही आणि ती वस्तू माझ्या समोर येऊन उपस्थित झालेली आहे आणि मला पाहिजे ती वस्तू, असं होतंय काय? कधी होत नाही. कधी ही गोष्ट होणार नाही. जर समोर आली तरी आपण म्हणतो ही वस्तू मला नको होती, आणि ज्यावेळी तो व्यक्ती व्यवहार करतो ही मला पाहिजे होती आणि तू बरोबर आणून दिली, त्याला माहित नाही एवढाच त्याचा अर्थ आहे, पण यांनी विचार निश्चित केलेला आहे. विचार केल्यानंतर प्राप्ती आहे, न विचार करता प्राप्ती होत नाही, अर्थसिद्धी होत नाही. विचार करूनच अर्थसिद्धी होते. वाक्य आहे आणि वाक्यार्थ सिद्धी आहे. कशी प्राप्त होईल? जीव ब्रह्मैक्यता जगात प्रतिपादन करणार फक्त महावाक्य, दुसरं कोणी नाही, किंवा तत्सजाती असलेली प्राकृत वाक्य आहेत. आणि इथे अर्थसिद्धी आवश्यक आहे, वाक्यसिद्धी नको आहे. अर्थसिद्धी आवश्यक आहे. अर्थसिद्धी राहील कोणावर अवलंबून? अर्थाचा आश्रय काय? पदार्थाचा आश्रय काय? जे पद आहे ते पद अर्थाचा आश्रय राहत नाही का? घट या अर्थाचा आश्रय. घट नावाचं पद नाही का? घट नावाच्या पदातून बोध कुणाचा होतो? घट नावाच्या अर्थाचा. म्हणजे आश्रित कुणावर राहतं? ते त्या अर्थाचा जर बोध व्हायचा असेल तर एका शब्दे करून तो होतो का होत नाही? समोर जरी नसला घट तरी ज्ञान होतं का होत नाही? घट म्हणले घट. ते पूर्वी गडू म्हणत होते, गडू. आता माहिती असेल नसेल, गडू थोडासा त्याचा गळा बारीक असतो, असा तांब्या, त्याला म्हणायचं गडू. किंवा ते शकुंतला नावाचं भांड सुद्धा असतं. शकुंतला नावाचं भांड असतं, तांब्याच असतो तो एक प्रकारचा, फक्त विशिष्ट आकाराचा असतो. त्याला आता का म्हणते मला माहित नाही. हा, शकुंतला पात्र असं का म्हणते? कोणत्या बहिणी शोधला असेल का? ते जे शास्त्रज्ञ ते असेल तर तिचं नाव आलं असेल. ते आपण हे करतो चुरमुरे. चुरमुऱ्याला ज्यावेळी फोडणी देतात त्याला म्हणतात सुशिला. आणि ज्यावेळी भाकरीची असतात ना भाकरी, आणि त्याला तुकडे करून ज्यावेळी त्याला फोडणी देतात त्यावेळी त्याला शकुंतला म्हणतात. का म्हणतात माहित नाही, हे ह्यांनी कुणी लिहिलेलं नाहीये. त्यामुळे मला माहित नाही, फक्त असा आलं एवढंच मला माहिती. सांगण्याचा येतो असा आहे, तो अर्थ आहे. राहतो कोणाच्या आश्रयाने? पदाच्याच आश्रयाने राहतो. पदार्थ आहे, पदाच्या आश्रयाने राहत असतो. हा, मग मी तेच म्हणतोय, अर्थसिद्धी झाली ही गोष्ट बरोबर आहे. हा,
मी आश्रयाचा विचार का करतो? ज्याच्या आश्रयाने राहतोय त्या आश्रयीची सिद्धी झाल्या विना आश्रयाची सिद्धी होते का? दुसऱ्या मजल्यावर मी राहतो, माझी सिद्धी झाली आणि दुसरा मजलाच नाही म्हणल्यावर कसं चालेल? हा सगळा व्यवहार आहे जिथे महावाक्यांनी सांगितलेलं आहे तो झाला आहे. नाही, इथे ते पहिल्यांदाच ते म्हणतायत की महावाक्याचा विचारच करीत नाहीत ते पूर्व पक्षकार. इथे पूर्व पक्ष याच्यासाठी उद्धृत होतोय. साध्य काय महावाक्य सिद्ध करणं आहे का ज्ञान प्राप्त करणं? नाही, महावाक्याची पहिल्यांदी सिद्धी व्हावी नाही. हे ज्ञान प्राप्ती तर सगळ्यांचा उद्देश ठरलेला आहे. फक्त विचार काय केला, प्रतिज्ञा काय केली? सुरुवातीला महावाक्याने ज्ञान होतं, ही प्रतिज्ञा आहे. आता पूर्व पक्षकार म्हणतायत काय, म्हणजे इथे की महावाक्याने ज्ञान होतं ना, आणि तुम्हीच म्हणताय काय? शंका पुन्हा सुरेश्वराचार्य जे सिद्धांतीच उपस्थापित करतायत काय, तोम पदाचा अर्थ नाही कळला की ज्ञान नाही होणार. मग आम्ही आता असं म्हणतोय की महावाक्याचा विचारच आम्ही करीत नाही. आत्मा आणि अनात्मा कळला म्हणजे काम भागलं ना. अनात्मा टाकून द्या, आत्मा स्वीकारा, काम भागते का नाही? इथे महावाक्य कुठून आलं असा विचार आहे, आणि त्या विचारे करून आपण पुढे जातोय की जिथे अर्थसिद्धी होते, आत्मज्ञान आहे ना, अर्थसिद्धीचा विचार होतोय, पण अर्थ आहे आणि हा अर्थ राहील कोणाच्या आश्रयाने? कळल्याशिवाय ही गोष्ट होईल का? विवेक निर्माण झाला, आपसुका निर्माण झाला का? नाही, अंतःकरण शुद्ध आहे आणि आत्मानात्म विवेक आहे, पण आत्मानात्म विवेक झालाच कशाने हा विचार मात्र करावा लागतो. मग तो विचार करताना त्याच्या पुढाशी येईल काय? पुन्हा वाक्यार्थ सिद्धी झाली, आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय झालं? वाक्याची सिद्धी झाली ना, अवाक्यार्थ सिद्धी होईल कशी? वाक्यच बुडाशी नाही आणि म्हणणार वाक्यार्थ सिद्ध झालं, हे असं होईल कसं? वाक्य बुडाशी असलं पाहिजे. म्हणजे वाक्य कुठेतरी आहे, वाक्य आत्ताच पाहिजे असं आम्हाला म्हणायचं नाही. आता ती गोष्ट सांगतायत, पहिला पक्ष उपस्थापित करतात, म्हणजे याचा पुढच्या श्लोकात उत्तर. पहिला पक्ष उपस्थापित करतात की आत्मा कळला, अनात्मा कळला, संपला विषय, मुक्त होतो तो, विना प्रयत्नी मुक्त होतो. दुसरा पक्ष म्हणतात कधीतरी महावाक्य ऐकलंय आणि त्याचा विचार केलाय किंवा दुसऱ्याकडून ऐकले, जाता जाता ऐकलं. कालच्या उदाहरणाप्रमाणे गुराखी चालला होता आणि त्या गुराख्याने गुरु शिष्य संवाद ऐकला आणि दररोज ऐकत होता आणि अंतःकरण शुद्ध होतं आणि तत्वमसीचा बोध त्याला झाला, शिष्याला झाला नाही, आणि तो गुराखी ब्रह्म होऊन बसला. अन्याचा संवाद ऐकून त्याला ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे अन्याचा संवाद, दुसऱ्याच्या उद्देशाने असलेला संवाद, हा ऐकून त्याला ज्ञान प्राप्त झालं, विनासायास हे त्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे त्यांनी महावाक्य त्याचा विचार केलाय का? केलेला नाही, कधीतरी ऐकलं होतं आणि पुन्हा स्मरण झालं, अशी एक कोटी आहे. दुसऱ्याचं ऐकलं, त्याला ज्ञान प्राप्त झालं, अन्याला ज्ञान प्राप्त झालं, अशी एक कोटी आहे. आणि ज्यांनी आत्मानात्म विचार केला, अनात्म पदार्थांचा त्याग केला आणि आत्मज्ञान संपादन केलं, या तिन्ही प्रकारच्या असलेल्या कोटीमध्ये अर्थसिद्धी निश्चित होते. म्हणजे आत्मज्ञान निश्चित प्राप्त होते. म्हणजे आम्हाला असं म्हणायचंय की महावाक्याची तुम्ही म्हणताय तशी उपस्थितीची काही आवश्यकता नाही. तोम पदही नको, तत्पदही नको आणि अशी पदही नको. एवढं झालं म्हणजे झालं ना. म्हणजे याला उदाहरण आहेत का केवळ तर्क सांगता? तर्काला कोणत्याही पद्धतीचा आश्रय वा अधिष्ठान देता येत नाही. काही तर्क होऊ शकतो ना, कोणत्याही पद्धतीचा तर्क असू शकतो ना. जे वाद म्हणून सांगितले, वाद, वितंडा आणि कथा, हे प्रकार जे जसे सांगितले गेले, जल्प, वाद आणि वितंडा, हे कथेचे 3 प्रकार सांगितले. कथा म्हणजे ही अशी जिच्यात वाद आणि त्या वादामध्ये संवाद, मग ते पौराणिक असलेल्या सगळ्या कथा या वादरूप अशामध्ये घ्या. वादरूपतेमध्ये हेही ग्रंथ घेता येतात. वितंडा, याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा विचार केला जात नाही, स्वतःचा पक्षही सिद्ध करायचा नाही,
अन्याचा पक्ष सिद्ध होऊ द्यायचा नाही. आणि करायचंय का फक्त वाद करायचा, फक्त युद्ध पेटलं पाहिजे. म्हणजे असे लोक असतात की ज्यांना स्वतःची भूमिका नसते, त्याची भूमिका सिद्ध होऊ द्यायची नाही. त्याची झाली तर झाली, आपली काही भूमिकाच नाही. केवळ तिथे व्यग्रता निर्माण झाली म्हणजे काम होतं. तो वितंडा जल्प त्याचं खंडन करतो. मग माझा स्वतःचा हट्ट ठेवून त्याचं खंडन करतो. जसं की पहिल्या अध्यायामध्ये सुरुवातीला कर्मवाद्याचं खंडन झालं तरी स्वसंप्रदाय अभिनिवेश धारण केलेले कर्मवादी पुन्हा शेवटाला येऊन काहीतरी अट्टहास करतात आणि पुन्हा स्वमत प्रदर्शन करतात का करत नाही, जल्पतेत गोष्ट जाते. म्हणजेच तिथे अशा पद्धतीचा वाद निर्माण करणारी काही मंडळी असतात आणि त्या पद्धतीने ते म्हणतात की महावाक्य आहे का इथं, कुठं महावाक्य नाही. ज्ञान झालं का झालं नाही, आमचा मुद्दा काय. आता कर्मज्ञान हा मुद्दा संपला, आता ज्ञान एवढा मुद्दा आहे ना. मग ज्ञानाला तुम्ही म्हणताय ते नको, ज्ञानाला तुम्ही जे साधन म्हणताय ते साधन नसलं पाहिजेत, दुसरं काहीतरी असलं पाहिजेत, एवढाच आमचा विचार आहे. म्हणजेच महावाक्य आहे का 3 कोटी सांगितल्या आणि याच्यामध्ये महावाक्य येतं का, येत नाही. उदाहरण काय, ते म्हणतात पिशाचक नावाचा एक कोणीतरी होता की जो भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा गीतोपदेश त्या ध्वजेमध्ये आश्रय घेऊन ऐकत होता. अर्जुनाला ज्ञान झालं, त्यालाही ज्ञान झालं. पुढे म्हणतात भृगु जे ऋषी आहेत त्यांनाही अशाच पद्धतीचं ज्ञान प्राप्त झालं. हे विराट त्यालाही आपसुकात ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे ब्रह्मदेव आपसुकात ज्ञान प्राप्त झालं का झालं नाही, त्याला आपसुकात ज्ञान प्राप्त झालं. काही त्याला करावायची गरज लागली काय नाही, ज्ञान त्याला झालं, कंठस्फोट झाला आणि ओम प्रगटला, वेदराशी प्रगटली, त्याला ज्ञान प्राप्त झालं असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे महावाक्य काय, ब्रह्मदेवाला सांगितलं काय नारायणाने मी तू आहे म्हणून, असा काही विचार आलाय काय, विचार आला नाही. म्हणजे ज्ञान प्राप्त झालं का नाही. बरं कोणतं ज्ञान प्राप्त झालं, हेच ज्ञान प्राप्त झालं मी तू आहे, दुसरं तिसरं कोणतंही ज्ञान त्याला प्राप्त झालं नाही. म्हणजेच महावाक्य आहे का तिथं, महावाक्य नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त होतंय का होत नाही, त्याच्या व्यतिरिक्त होते. सुरेश्वराचार्य याच्यावर उत्तर देताना म्हणतायत महावाक्य एक जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करणार आहे. अनेक असतील पण एक महावाक्याची कोटीच आहे की जी जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करते, अन्य करीत नाही. जर हे वाक्य आहे आणि या वाक्याचा अर्थच ऐक्य प्रतिपादनात आहे आणि तुमच्या असलेल्या या उदाहरणाप्रमाणे वाक्यार्थ सिद्धी होतीये, वाक्यार्थ सिद्धी वाक्याविना होते असं दाखवा, अन्वय व्यतिरेकाने दाखवा. म्हणजे प्रवेशित होकाराने दाखवा नाहीतर नकाराने दाखवा. हे असल्याने कार्य होतं असं म्हणणं अन्वय आणि हे नसल्याने कार्य होत नाही हे म्हणणं व्यतिरेक आहे. म्हणजे दोन्हीकडून सिद्धी काय होते, उपस्थितीची सिद्धी होते, दुसरी तिसरी सिद्धी होत नाही. ज्या वाक्यापासून ज्या वाक्यार्थाचा निर्णय करायचा आहे त्या वाक्यार्थाचं ज्ञान त्या वाक्याविना आणि अन्वय व्यतिरेकाविना होऊच शकत नाही. म्हणजे वाक्यार्थाच्या सिद्धीसाठी म्हणून लागेल काय, वाक्य. अन्वयाने बोला, जर वाक्य असेल तर वाक्यार्थ सिद्धी आहे, जर वाक्य नसेल तर वाक्यार्थ सिद्धी नाही. वाक्यार्थ सिद्धी होते हा अनुभव आहे तर बुडाशी वाक्य असलं पाहिजे असा आपल्याला विचार करावा लागतो. जसं की कार्यानुमीयतेवरून सुखाला कारण धर्म आहे असं मानता की जो प्रत्यक्ष योग्य नाही तरी मानता का मानित नाही, मानता म्हणजे सप्रमाण मानता का मानित नाही, सप्रमाण आहे, अनुमानाने होईल किंवा अर्थापत्तीच्या प्रमाणाने होईल, ते सिद्ध होतं का होत नाही, प्रमारूपतेने त्याची सिद्धी होत असल्यामुळे तशी ती सिद्धी मानून आपल्याला असा विचार करावा लागतो की वाक्यार्थ आहे म्हणजे वाक्य गुणाशी असलंच पाहिजे, त्या विना ती गोष्ट होणे शक्य नाही. म्हणजे सर्वोयम महिमाज्ञेयो वाक्यस्य एव यथोदितः, सुरुवातीला असलेलं जे वाक्य आहे त्या वाक्याचा असा महिमा आहे की जर ते नसेल तर वाक्यार्थ सिद्धी होणे संभव नाही. मग अशा पद्धतीत
वाक्यार्थ सिद्धी जी झाली आहे त्याला वाक्य होतं का? 2 उदाहरणात तर तुम्हीच वाक्य आहे म्हणून सांगितलं. अन्याचा संवाद महावाक्याचा आहे. अन्याने ऐकला आहे का महावाक्य? महावाक्य आहे. स्वतः महावाक्याचं श्रवण केलंय आणि अन्य कालाने काही कालावधीत त्याला पुन्हा ते स्मरण करून करून ते सिद्ध झाले. म्हणजे वाक्यार्थ सिद्धी झाली. वाक्य आहे का वाक्य नाही? वाक्य. आणि असं जे आपसुका तुम्ही ज्ञान आले म्हणता, जिथे त्या अशा असलेल्या आपसुका निर्माण झालेल्या ज्ञानाच्या संदर्भाने इथे वाक्य आणि वाक्यार्थ आणि त्यांचा असलेला असा हा संबंध या ज्ञाने करून अनुमान लावा. अर्थापत्तीने ती गोष्ट लक्षात घ्या. अन्य जन्मात जसं की आपण मंगलाचरणाचा याचा विचार करीत असताना नास्तिक ग्रंथकार जे त्यांचे ग्रंथ पूर्ण होतात असं ज्यावेळी समजलं गेलं वा जो अनुभव पाहिला गेला आणि ग्रंथपूर्तीला कारण केवळ मंगलाचरण आहे अशी श्रुती तपासली गेली, म्हणजे फल आणि ते कर्म असं तपासलं गेलं, पण नास्तिक करीत नाहीत. मग हा ग्रंथ पूर्ण झालाच कसं काय त्याचा विचार करीत असताना जो तर्क आला, जे अनुमान आलं, अन्य जन्मामध्ये यांनी काहीतरी अशा पद्धतीची उपासना केली आहे की जी उपासना त्याला आता फलीभूत होते. म्हणजेच अन्य जन्मामध्ये, अन्य उपाधीत, अन्य योनीमध्ये काहीतरी त्यांनी बहुत परिश्रम केलेत. मग त्याला आत्ता आपसुका वयसेची या काय लिहिलं, गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता आथी जैशी. बाळपणीच सर्वज्ञता त्याला प्राप्त होते. योगी पुरुष आहे. ज्ञानेश्वर माऊली याचं वर्णन करतात. एखादा योगी आहे आणि लहान आहे. ज्ञानेश्वर महाराज 16 वर्षाचे ज्ञानेश्वरी लिहितात. मोठेपण आहे का? वयाने मोठेत का? नाही. ज्ञानेश्वरी लिहायला 100 वर्षाचं असलं पाहिजेत का? सांगता येणार नाही किती वर्षाचं असलं पाहिजे. पण बाळपणीच सर्वज्ञता आली का? आली नाही? आली ना. अन्य जन्म कष्ट आहे. माझे सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. माऊली म्हणते मी हे जे सगळं करतोय त्याचे फल आहे. ज्ञानेश्वरी एक उभी आहे माऊलींची की जी स्वतःचं तप आणि स्वतःचं सगळं चरित्र सांगणारी आहे. सूक्ष्म असेल पण एकच होय, माझे सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. मी अनेक कल्प, एक नाही अनेक कल्प काय केलंय? सत्यव्रती राहिलोय. म्हणजे काय? सत्यच बोलत राहिलोय, दुसरं मी बोललो नाही. काय फल मिळालं? ज्ञानेश्वरी हे फल मिळालं. जर ज्ञानेश्वरी हे फल अनेक कल्प सत्यवादाचं जर असेल, अर्थ करताना जपा. जपलं पाहिजे. मंत्रमय आहे, भयंकर शक्ती आहे. आणि विपरीत अर्थ जर झाला तर एक उभी उद्धाराला कारण आहे, एक अनर्थ. नामदेवराय उद्धाराचं बोलले, मी नरकात कसं जाता ते सांगतो. एक अनर्थ एका शब्दाचा. आणि ज्ञानेश्वरीचा काय करेल? अनेक कल्प नरकात भोगावं लागेल. अनेक कल्प नरक आहे. उद्धार पुन्हा माऊली आल्यावर तुझ पैसा होणार नाही. नाथ महाराज त्याच दृष्टीने म्हणतात ही मूर्ती ज्ञानेशाची आहे, दुसरी कोणाची नाही. जशी भगवद्गीता भगवंताची आहे तशी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की या अशा असलेल्या वाक्यार्थ सिद्धीच्या संदर्भाने विचार केला तर अन्य जन्माची कल्पना त्यांनी महावाक्य श्रवण केलेलं आहे, त्यांनी काही योग सिद्धी केलेली आहे आणि मग त्याला ते आत्ता फल प्राप्त झाले. भ्रष्ट होऊन योग भ्रष्ट झाला आणि आत्ता त्याला ते फल प्राप्त झाले असा विचार आपल्याला करता येतो. म्हणजेच तिन्ही असलेल्या उदाहरणांचा विचार केला तरी वाक्यार्थ सिद्धी जरी होत असली तरी वाक्यार्थ सिद्धी वाक्याविना संभव नाही. मग तिन्ही पद्धतीत होईल असं आम्हाला मान्य असा त्याचा अर्थ. आत्ता वाक्य उच्चारावं आणि आत्ता ज्ञान प्राप्त व्हावं असा अट्टहास अजिबात नाही. आत्ता वाक्य ऐकावं, त्याचा विचार करावा, तत्वम पदार्थ शोधन करावं.
म्हणजे वाक्य ऐकूनच करतात ना, कारण वाक्य ऐकायच्या पूर्वी शोधन होतं नाही, ऐकूनच ती गोष्ट होते. अंगी श्रवण निराळे, तत्वमसी लगेच ज्ञान प्राप्त झालं. एखादा म्हणजे कधी काय माहित नाही, पण एखादा नाही म्हणता येत नाही म्हणून म्हणायचं एक असेल कोणीतरी, अति दुर्मिळ. अति मागे कोण झालाय का आणि पुढे कोण होईल का माहित नाही, मागे एखादा असण्याची शक्यता आहे. वर्तमानात काय माहिती सांगण्याची सोय नाही. म्हणजे अंगी श्रवणवाला निराळा, आणि अंगश्रवणवाला म्हणजेच वेदांत विचार रूप श्रवण करणारा, म्हणजेच कोण, मननादिकांच्या साह्याने, निधिध्यासनादिकाच्या साह्याने तत्वम पदार्थ शोधनामध्ये प्रवृत्त झालेला जो आहे तो महावाक्य श्रवणाच्या उपरांत आहे का आधी आहे? उपरांत ती गोष्ट आहे. म्हणजे महावाक्य श्रवण हे पुन्हा सिद्ध होतं का होत नाही, म्हणजे वाक्य पुन्हा येतं का येत नाही, येतं. वाक्य सिद्ध होतं, वाक्यार्थ सिद्धी होते. वाक्य सिद्धी होऊन संशोधन होऊन मग वाक्यार्थ सिद्धी होणं काल गेला तरी चालतो, पण वाक्यार्थ सिद्धी अशीच होते आणि मग ज्ञान प्राप्ती होते. हा पूर्व पक्ष, आणि त्याला हे उत्तर देऊन पुन्हा सुरेश्वराचार्य स्वतःच्या मूल ग्रंथाकडे येतात आणि ते म्हणतात, त्वम पदाचा अर्थ नाही कळला तर तत्वमसी महावाक्याचा अर्थ कळणार नाही. काय काय आडवय त्वम पदाच्या अर्थाच्या ज्ञान न होण्याला? म्हणतात स्थूल देह आडवाय. का आडवाय? त्वम पद म्हणजे कुणाचं? मी आहे एवढा त्याचा अर्थ आहे. मी आहे याच्यामध्ये लावलं काय काय? सुरेश्वराचार्य म्हणतात देह पहिल्यांदी लावला. मी देह आहे, आणि देहाच्या ठिकाणी आत्मत्व बुद्धी असते का नसते? निश्चित आत्मत्व बुद्धी आहे. किती आत्मत्व बुद्धी आहे? जो पदार्थ देह भिन्न आहे. उदाहरण देतात ते देह भिन्न पदार्थ आहे. काय आहे? अन्न. अन्नाचं उदाहरण दिलं. अन्न आहे, देह आहे काय? अन्न म्हणजे नाही, बाहेर आहे. विष्ठा म्हणजे देह आहे का? नाही. विष्ठा म्हणजे काय आहे? अन्नाचा परिणाम आहे, कार्यरूपत आहे. पुढे अन्न आहे प्रथम, अंतिम विष्ठा आहे, आणि दोन्ही देह भिन्न आहेत. म्हणजे तुम्ही देह मानित नाही, आणि खाल्ल्यानंतर देहरूपता, पौरुष प्राप्त झालं ना, पुरुषता प्राप्त झाली ना अन्नाला, वीर्य प्राप्त झालं ना, रक्त मांसादी मज्जादी सर्व धातू प्राप्त झाले ना त्याच्यातून. माता अन्नाला म्हणतात काय? शरीर. म्हणजे आता आत्मत्व बुद्धी प्रस्थापित करता का करत नाही? करताना आत्मत्व बुद्धी प्रस्थापित. म्हणजे प्रथमतेला आत्मत्व बुद्धी नाही, अंत्याला आत्मत्व बुद्धी नाही, आणि मध्यम अवस्थेला आत्मत्व बुद्धी देता. अन्न आहे, आणि अन्ना शरीरात गेलं की शरीर समजता, विष्ठारूप झालं की शरीर समजत नाही. म्हणजे देह भिन्न असलेल्या पदार्थांना सुद्धा देह संगती झाली की आत्मत्व बुद्धी देता, तोवर आत्मत्व बुद्धी देत नाही. बाहेरचं असलेलं दुकान दुसऱ्याच आहे, मग आत्मत्व बुद्धी नाही. आणि आपल्या नावावर झालं की म्हणजे संगती झाली आता याची. आता काय होतं? आत्मत्व बुद्धी आहे. इंद्रियादिकांच्या संदर्भाने सुद्धा आत्मत्व बुद्धी ठेवता का ठेवत नाही? ठेवता ना, आत्मत्व बुद्धी ठेवता. परंतु ही आत्मत्व बुद्धी ठेवून सुद्धा हा सगळा विचार कशासाठी? त्वम पदामध्ये जो मी आहे असा जो अहंकार आहे, त्या अहंकाराचं असलेलं जे रूप आहे ते रूप मात्र स्थूल देहापासून चालू होतं. हा सगळा त्या ठिकाणी विचार करतात. म्हणजे स्थूल देह, पंचप्राणादी, इंद्रियादी आणि तत्संबंधी असलेल्या विषयी वस्तू म्हणजे विषय, या सगळ्यांच्या संबंधाने विचार केला असता ही गोष्ट सिद्ध होते का? तर सुरेश्वराचार्य त्या ठिकाणी म्हणतात तू व्यवहार काय करतोय? त्या स्वतःच्या असलेल्या व्यवहाराचं निरीक्षण केलं असता तुला ज्ञान प्राप्त होईल की त्वम पद वाच्यता म्हणजे देह आहे असं आहे की नाही, ही तुला गोष्ट लक्षात येईल. म्हणजे वैचारिकतेच्या भूमिकेने लक्षात घ्या. काय लक्षात घ्या? उदाहरण देतात. अन्न आहे, देह मानला का? नाही मानला. विष्ठा आहे, देह मानला का? नाही मानला.
सुरुवातीला देह नाही, शेवटाला देह नाही, मग मध्यात देह कशाला मानतो? बाहेरचा सगळा विचार संपला. जगत तुझ्या संबंधाचं नाही तेवढी मानित नाही, तुझ्या संबंधाचं झालं की मानतो, आणि संबंध संपला की पुन्हा मानित नाही, मग मध्यात का मानते? या असा विचार केला असता तुझा संबंध आहे हा व्यवहार म्हणजे तू आहेस का, हा व्यवहार होतो का? होत नाही. पुढे म्हणतात चक्षुने पाहतो, मी चक्षु पाहतो असं म्हणत नाही, मी चक्षुने पाहतो असं म्हणतो. त्या अर्थी इंद्रियाधिकही आणि इंद्रियांच्या विषयी तू नाहीस असा विचार कर. माझा प्राण आहे असं म्हणतो, मी प्राण आहे असं म्हणत नसल्यामुळे हा विचार करावा लागतो की प्राणाचाही विचार तुझ्या ठिकाणी येऊ शकत नाही. म्हणजेच स्थूल देहाच्या संबंधाचा असलेला विचार करीत असताना हा विचार मांडला गेला की स्थूल देह की जो त्वम पदामध्ये तू घेऊन जातोय, एवढाच देह म्हणजे आत्मा मानतोय, तेवढ्या असलेल्या त्या देहाच्या वा देहरूपी असलेल्या आत्म्याच्या संबंधाने चिंतन करीत असताना, या स्थूल देहाच्या संबंधाने चिंतन करीत असताना असा विचार केला असता गोष्ट लक्षात येते की कोणत्याही पद्धतीमध्ये आत्मा म्हणजे देह आहे असं होत नाही, माझा देह आहे असा विचार कर. परंतु शंका उपस्थापित होईल की ज्या देहाला आजपर्यंत आत्मत्व बुद्धीने मी तपासत होतो, साधत होतो, आणि आज अचानक जर आत्मत्व बुद्धी सोडली, मरतो काय मी? होईल काय नेमकं? बरोबर आहे, प्रश्न बरोबर आहे. नेमकं होईल काय? परिणाम काय? त्या गोष्टीचा विचार करा. सुरेश्वराचार्य अन्नय आणि विष्ठा सोडलं नाही बरं अध्यायभर. उदाहरण ठरले का? उदाहरण ग्राम्य आहे पण ठसत हेच, दुसरं ठसत नाही. वैराग्य निर्माण कधी होईल? अरे काय तू ती खीर खातोस, चांगली नसते, डायबिटीस होत नाही वैराग्य निर्माण. मग त्या खिरीविषयीच वैराग्य निर्माण करायचे ते रामदास स्वामी सांगावे लागतं. त्यांना वाटलं खीर खावी, खीर खाल्ली आणि नंतर लक्षात आलं अरे आपल्याला आसक्ती निर्माण झाली, पुन्हा अवकारी केली आणि पुन्हा खीर खाल्ली. आता खीर खाता का? आता खीर खायला जाईल का? खीर आठवेल तरी का? आता आठवत नसते, आता ठसत ते. म्हणून ही उदाहरण देतात. ते म्हणतायत सुरेश्वराचार्य या ठिकाणी सांगतात की विष्ठाय शरीरात असताना जर तिच्यात दोष असेल तर विष्ठेत दोष आहे, तर जो शरीरी आहे तो दोषवान होतो, त्याला काहीतरी रोगप्राप्ती होते. त्याग केला विष्ठेचा, आता शरीरी दोषमुक्त झाला का? झाला नाही? झाला. आणि अन्यानी सांगितलं घाणेवर का ती, तुझ्या शरीराला काय होतंय? तुला ज्ञान झालं घाण आहे ती. आणि डॉक्टरनी लॅबोरेटरी वाल्यांनी चिकित्सा करून सांगितलं एवढं एवढं आहे त्याच्यामध्ये, तुला काय प्राप्त होते? सुरेश्वराचार्य म्हणतात विष्ठेचं कितीही गुणवर्णन केलं आणि कितीही दोष वर्णन केलं, तुला त्याचा परिणाम काय? टाकलं ना तू, तुला त्याचा परिणाम काय? जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत परिणाम होईल, आणि ज्यावेळी टाकले त्यावेळी आता किती गुणवर्णन आणि दोष वर्णन केलं, परिणाम होतो काय? होत नाही. ज्यावेळी तू विचार करशील की स्थूल देह म्हणजे मी नाही, आत्मा स्वतंत्र आहे, त्यावेळी तुला दुःख होणार नाही. जरी स्थूल देहाचं किती गुणवर्णन केलं आणि कितीही दोष वर्णन केलं, हा जशाला तसा राहील, तुला सुख दुःख याच्या माध्यमाने होणार नाही. म्हणजे तू स्वतंत्र राहशील का? राहणार नाही. जसं ते राहतंय तसा तू राहतोय असा विचार कर. म्हणजे इथे हेच उदाहरण का देतात? अन्नमय कोशेन स्थूल देह, त्यामुळे अन्न आणि विष्ठेचा विचार या ठिकाणी करतायत. म्हणजे ते जसं आहे तसंच हे आहे, त्या दृष्टीने विचार केला असता त्या स्थूल देहाचा प्रतिबंध कोणत्याही पद्धतीमध्ये तुला होणार नाही असं ते म्हणतायत. बाकी पुढे जात जात असं सांगतात, एक स्थूल देह आडवाय का? मी शरीर आहे ही गोष्ट एक प्रतिबंधक आहे. आता मी बुद्धी आहे, मी अंतःकरण आहे, मी पंचप्राण आहे, असा असलेला सूक्ष्म देहाचा विचार सुद्धा करावा लागतो.
स्थूल देहाचा निराश लवकर होतो. सूक्ष्म देहातल्या इंद्रियाधिकांचा म्हणजे आतले जे आहेत ते कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि पंचप्राण यांचा सुद्धा निराश विचाराने करता येतो. वृत्तीचा निराश करणं कठीण आहे. वृत्तीचा निराश मात्र होणं कठीण असल्यामुळे सूक्ष्म देहाच्या असलेल्या निराशाचा विचार करीत असताना, म्हणजे सूक्ष्म देह म्हणजे आत्मा नाही हा विचार करीत असताना काही सूक्ष्म विचार आपल्याला करावा लागणार आहे. सूक्ष्म देह म्हणजेही मी नाही आणि तो आत्मा आहे, म्हणजे त्वम पद अर्थाच्या सिद्धीचा विचार करीत असताना जे जे ज्यानी ज्यानी मानलेलं आहे ते ते कसं कसं नाही याचा विचार करून मुख्य असलेला सिद्धांत काय आहे या गोष्टीचा विचार या अध्यायामध्ये सुरेश्वराचार्य करतात. म्हणून या अध्यायाला आपण म्हटलं आत्मज्ञान प्रतिबंध अपनय नरूप असा अध्याय, की ज्या आत्मज्ञानाला प्रतिबंध होणाऱ्या त्वम पदाच्या अज्ञानाच्या संबंधाने जे जे म्हणून त्याच्या ज्ञानाला प्रतिबंधक आहे अशा स्थूल सूक्ष्म कारण देहाच्या संबंधाने जो तो नाही असा विचार करणे, त्यांचा अपनय करणे, अशा पद्धतीचा विचार आल्यामुळे त्या अध्यायाला असं म्हणतात. म्हणजेच विचार कोणाचा होतोय? केवळ त्वम पदाचा इथे विचार होतोय असा आपल्याला विचार करायचा आहे. बाकीचा विचार उद्या करू. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचा विचार उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत सद्गुरु गुंडा महाराज की श्रीमत